न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ विना अडथळा आणि सुरक्षित उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कंबर कसली आहे। शहरातील रस्त्यांवरील आणि फुटपाथवरील अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी व्यावसायिकांना 15 दिवसांची अंतिम मुदत दिली आहे। मुदतीनंतर अनधिकृत बांधकामे थेट जमीनदोस्त केली जातील असा कडक इशारा पालिकेनं दिलाय। या संपूर्ण मोहिमेच्या मागे न्याय क्रांती न्यूजचा मोठा वाटा आहे। शहरात वाढणाऱ्या बकालपणाविरोधात आणि अतिक्रमण हटवण्यासाठी न्याय क्रांती न्यूजनं प्रत्येक वेळेला प्रशासनाचे कान उपटत जोरदार आवाज उठवलाय। या सातत्यपूर्ण आणि धडक पाठपुराव्याला आता मोठं यश आलं असून पालिकेला अखेर जाग आली आहे। हप्ते घेऊन कारवाई होणार नाही कशावरून? नागरिकांचा आयुक्तांना खडा सवाल। महापालिकेनं कारवाईचे मोठे कौतुक चालवले असले तरी सुजाण नागरिकांनी मात्र प्रशासनाला कोंडीत पकडलं आहे। आयुक्तांनी अतिक्रमण रोखण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय विशेष फिरते पथक नेमण्याचे आदेश दिलेत। मात्र हे पथक कोणतेही लाच भ्रष्टाचार करणार नाही आणि हप्ते घेऊन डोळे झाक करणार नाही हे कशावरून, असा तिखट प्रश्न नागरिक आता विचारत आहेत। कारवाईच्या नावानं केवळ गरीब फेरीवाल्यांना टार्गेट करायचं आणि मोठ्या धेंडांकडून महिना किंवा हप्ते घेऊन त्यांच्यावर मेहरबानी करायची, हा जुनाच पॅटर्न या पथकांकडून राबवला जाईल का? या भ्रष्टाचारी साखळीवर अंकुश कोणाचा राहणार? ही मोहीम केवळ काही दिवसांचा फार्स ठरेल? या प्रश्नांची उत्तरे आता आयुक्त साहेबांना द्यावी लागणार आहेत। आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांच्याकडून कारवाईचा आढावा। हे वरिष्ठ अधिकारी होते। उपस्थित महापालिका आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी सोमवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अतिक्रमण कारवाईच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। या बैठकीला महानगरपालिकेचे खालील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घारगे, राजाराम सरगर, अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, अतुल पाटील, पूजा दुधनाळे, मुकेश कोळप या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आयुक्तांनी स्पष्ट केले की नागरिकांना चालण्यासाठी पदपथ विना अडथळा असावेत, याकडे महापालिकेनं पूर्ण लक्ष केंद्रित केलंय। भोसरीच्या जॉगर्स पार्क मध्ये पालिकेचा बुलडोझर, राजकीय वादळानंतर कारवाई। भोसरी येथील शिवतेज नगर भागातील जॉगर्स पार्क उद्यानालगतच्या अम्युनिटी स्पेसवर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बांधकामावर महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयानं पोलीस बंदोबस्तात मोठी कारवाई केली आहे। या जागेवरून स्थानिक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार राजकीय वाद रंगला होता। मात्र पालिकेने जेसीबी आणि बुलडोझर चालवून हे अनधिकृत बांधकाम पूर्णपणे पाडून टाकले। सुमारे 1500 चौरस मीटर मोकळी जागा ताब्यात घेतली आहे। वाकड परिसरातील सोसायटी आणि रस्त्यांवरील 43 शेड्स जमीनदोस्त। महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयानं वाकड चौक, कासपटे वस्ती आणि जगताप डेअरी दरम्यान रस्त्याच्या कडेला आणि विविध सोसायट्यांच्या दर्शनी भागात उभारलेले 33 ते 43 बेकायदेशीर लोखंडी पत्र्यांचे शेड तोडून टाकलेत। या धडक मोहिमेमुळे 6945 चौरस मीटरहून अधिक रस्ता आणि फुटपाथ मोकळा झालाय। तसेच चिखली, तळवडे चौक आणि देहू आळंदी रोड परिसरातील फुटपाथ अडवणाऱ्या टपऱ्या, हातगाड्या आणि बेकायदेशीर फलक जप्त करण्यात आले। जप्त केलेला भाजीपाला इस्कॉन अन्न छत्राला सुपूर्द। कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला भाजीपाला आणि फळांची नासाडी होऊ नये म्हणून पालिकेने एक स्तुत्य पाऊल उचललंय। हा सर्व जप्त केलेला शेकडो किलो भाजीपाला इस्कॉन अन्नामृत अन्न छत्र येथे अन्नदानासाठी जमा करण्यात आलाय। पुन्हा अतिक्रमण रोखण्यासाठी फिरते पथक, आयुक्तांचे कडक आदेश। ही मोहीम राबवताना पुन्हा त्याच जागी अतिक्रमण होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे, असे आदेश आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी दिले। शहरात बकालपणा वाढणार नाही आणि रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय निहाय विशेष फिरते पथक नेमून त्यावर सातत्यानं देखरेख ठेवण्यात येणार आहे। आता हे पथक प्रामाणिकपणे काम करते की भ्रष्टाचाराचा नवा अड्डा बनते, यावर न्याय क्रांती न्यूजचं बारीक लक्ष असणार आहे। फेरीवाल्यांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय फेरीवाला क्षेत्र, पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे करतानाच गरीब फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आपापल्या भागात जागा निश्चित करून फेरीवाला क्षेत्र तयार करण्याचे निर्देश दिलेत। यामुळे रस्त्यांवर अडथळा न होता फेरीवाल्यांना अधिकृतपणे व्यवसाय करता येईल। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।